Good morning, good afternoon, and very good evening to all the students, parents, and teachers. Welcome in Bridge Course series by My Online English Class. Day 9, subject English, and class 10th. Now, in this activity, we are going to learn how to master the competency or the learning objective statement number 5, that is, talk about one's opinion, point of view, present and argument. आता ओपिनियन म्हणजे आपलं मत, पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे आपल्याला काय वाटतं, आपला दृष्टिकोन, आणि आर्ग्युमेंट म्हणजे विवाद. त्याला वाद नाही म्हणता येणार, विवाद म्हणूया आपण, किंवा एखादी गोष्ट कशी पटवून द्यायची समोरच्याला. या ज्या काही हे जे काही स्किल्स आहे हे खूप महत्वाचे आहेत. तर या स्किल्स वर आपण कशा प्रकारे काम करू शकतो, विद्यार्थी कशा प्रकारे काम करू शकतात, हे आपल्याला या ऍक्टिव्हिटी मधून पाहायचं आहे. सो द ऍक्टिव्हिटी नंबर 1, learning outcome or competency statement number 5, that is, talk about one's opinion, point of view, and present an argument. Now the instructions for teachers and parents or facilitators are: encourage learners to speak and write without burden. शिक्षकांचं आणि पालकांचं हे कामच आहे की विद्यार्थ्यांनी बोलायचंय, विद्यार्थ्यांना लिहायला लावायचंय, त्यांना बोलायला लावायचंय, बट विदाउट बर्डन. कुठल्याही प्रकारचं बर्डन त्यांच्यावर तुमच्यावर असता कामा नये. देन हेल्प लर्नर्स टू गेट प्रॉपर वर्ड्स ऑर फ्रेजेस टू एक्सप्रेस हिज ऑर हर थॉट. आपल्याला बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला सांगायचंय, आपल्याला मराठी आपली मातृभाषा असल्यामुळं आपण मराठीत विचार करतो, परंतु ते इंग्रजीमधून बोलत असताना किंवा बोलण्यासाठी आपल्याला ते योग्य ते शब्द मिळत नाही. मग अशा वेळेला शिक्षकांनी किंवा पालकांनी विद्यार्थ्यांना मदत करायची आहे. देन आस्क students to read transcript of weekend of two friends to give his opinion. या ठिकाणी दोन ट्रान्सक्रिप्ट दिलेले आहेत, दोन शॉर्ट पॅराग्राफ दिलेले आहेत दोन फ्रेंड्सचे, आणि त्यांचा वीकेंड कशा प्रकारे सेलिब्रेट करायचं हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर तुम्हाला त्या ट्रान्सक्रिप्ट वाचायच्या आहेत आणि त्याच्यावर तुमचं मत, ओपिनियन किंवा तुमचं दृष्टिकोन, पॉइंट ऑफ व्ह्यू त्या ठिकाणी मांडायचं, सादर करायचं. Support students to give his opinion about two weekends, and the teacher will help you or support you when it will be a time to give your opinion. पालक तुम्हाला मदत करणार आहेत. Now, these are some instructions for students. Listen the instructions of teacher and act accordingly. शिक्षकांच्या सूचना ऐका आणि त्यानुसार कृती करा. Read the given instruction very carefully. As I always told you that you have to listen to the instructions very carefully. Read the instructions very carefully, because unless and until you do not read it properly, you do not read the question properly, you cannot write the answer properly. जोपर्यंत तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचत नाही तोपर्यंत त्याचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येत नाही. देन द लास्ट इज गिव्ह युअर ओपिनियन अबाउट वीकेंड्स ऑफ टू फ्रेंड्स. या ठिकाणी दोन मित्रांचे वीकेंड्सचे प्लॅन त्या ठिकाणी दिलेले आहेत, ओपिनियन्स दिलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला ते वाचून त्यावर तुमचं मत काय आहे हे सांगायचं आहे. नाव हिअर इज द लर्निंग ऍक्टिव्हिटी. टीचर आस्क्स स्टुडंट्स टू रीड द ट्रान्सक्रिप्ट ऑफ टू वीकेंड्स ऑफ टू फ्रेंड्स अँड आस्क्स देम टू गिव्ह ओपिनियन अबाउट whose weekend is more joyful, why? Here are two transcripts given, transcript of Advika and transcript of Utkarsh. या दोन्ही ट्रान्सक्रिप्ट आपल्याला वाचायच्यात, मुलांनी वाचायच्यात, आणि त्यातला कोणाचा वीकेंड चांगला असेल, मस्तीचा असेल हे सांगायचंय, आणि का हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय. नाउ लेट अस रीड द ट्रान्सक्रिप्ट ऑफ Advika. Hello guys, I am Advika. I live in a small village, Adgaon. Friends, I am very excited to tell you about my weekend. We celebrated birthday of my grandmother. My grandmother is my very close friend. We went to forest to watch different flowers, lakes, birds, and animals. It was really amazing. My grandmother gave me a book which is based on the beauty of the forest and importance of the forest. या ठिकाणी beauty of ठीक आहे, beauty of and importance of forest. So here Advika is telling about her weekend. अब Advika तिच्या weekend बद्दल सांगते की तिने तिच्या weekend मध्ये काय केलं, आजीचा बर्थडे सेलिब्रेट केला. आणि कुठे केला तर जंगलात गेले,
त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहिले, वनस्पती पाहिल्या, प्राणी पाहिले. अशा प्रकारे त्यांनी तो एक वेगळ्या प्रकारे त्यांचा वीकेंड सेलिब्रेट केला. अँड नाव द वीकेंड ऑफ उत्कर्ष. नाव वी विल रीड द ट्रान्सक्रिप्ट ऑफ उत्कर्ष. Hello friends, I am Utkarsh. I live in a metropolitan city. It was nice. I played chess with my sister. We watched a movie. It was lockdown time. It was so strict, so we could not go outside to the mall to buy clothes, books, and food items. I phoned to my friends to send me copies of good books for reading. They sent me books in PDF form. I read one book. आता या ठिकाणी उत्कर्ष कुठे राहतोय? ही इज लिव्हिंग इन अ मेट्रोपॉलिटन सिटी, म्हणजे मोठ्या शहरात तो राहतोय. आणि त्याचा वीकेंड कसा होता? ही प्लेड चेस विथ हिज ब्रदर, सिस्टर, वॉच्ड मूवी, अँड ॲज इट वॉज लॉकडाऊन पिरियड, लॉकडाऊन टाइम, दे कुड नॉट गो आउट. लॉकडाऊन टाइम असल्यामुळे त्यांना बाहेर जाता आलं नाही. नाहीतर त्यांनी काय केलं असतं? दे वुड हॅव गॉन आउट टू द मॉल टू बाय क्लॉथ्स, बुक्स अँड फूड आयटम्स. नाहीतर ते मॉलमध्ये गेले असते, त्या ठिकाणी त्याने वेगवेगळ्या प्रकारची खरेदी केली असती. आणि शिवाय त्याच्या मित्रांनी त्याला काही बुक्स पण पाठवले, पण कसे? PDF फॉर्म मध्ये. आणि त्याने त्यातलं एक बुक वाचलेलं सुद्धा आहे. सो दिस इज द वीकेंड ऑफ अद्विका अँड उत्कर्ष. नाव as you have read or as you have listened to both the transcript, now you have to answer which weekend is more joyful and why. Now teacher asked learners to listen or read two short transcripts and ask students to give his or her opinion about it. आता तुम्हाला जर विचारलं की कोणाचा चांगला होता वीकेंड, एखादा म्हणेल की अद्विकाचा चांगला होता कारण की ती जंगलात गेली, त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे तिने आजीचा बर्थडे सेलिब्रेट केला. दे एन्जॉयड द ब्युटी ऑफ फॉरेस्ट एक्सेट्रा. कुणाला वाटेल की उत्कर्षचा वीकेंड चांगला होता बिकॉज ही रेड बुक, देन ही प्लेड चेस विथ हिज सिस्टर. मग प्रत्येकाचं स्वतःचं ओपिनियन असू शकतं. आपल्याला ऍक्टिव्हिटीचा उद्देशच हा आहे की आपल्याला आपलं ओपिनियन, आपला पॉइंट ऑफ व्ह्यू समोरच्याला पटवून देता आला पाहिजे. सो यू हॅव टू आन्सर वाय यू लाईक अँड विच हुज वीकेंड डिड यू लाईक अँड वाय. कोणाचा वीकेंड आवडला आणि त्याला कारण सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. आता या ठिकाणी टीचर्स काय करणार आहे? तुम्हाला ओपन एंड क्वेश्चन विचारणार आहे, तुम्हाला मदत करणार आहेत तुमचं उत्तर लिहिण्यासाठी. टीचर आस्क ओपन एंडेड क्वेश्चन. म्हणजे जसं काय तुम्ही त्या ठिकाणी असते तर काय केलं असतं, किंवा अद्विका उत्कर्ष जागेवर असती तर तिने कसा प्रकारे सेलिब्रेट केला असता, किंवा तुमच्या आजीचा वाढदिवस तुम्ही कोणत्या प्रकारे सेलिब्रेट करता, केला आहे किंवा करणार आहे, करावा असा वाटतोय. अशा प्रकारचे ओपन एंडेड, म्हणजे त्या ओपन एंडेड क्वेश्चन्स म्हणजे प्रत्येक जण त्याचं वेगळं उत्तर देऊ शकतो. Then teacher inspires student to express themselves without hesitation. Hesitation म्हणजे कोणताही न अडखळता किंवा अजिबात न लाजता आपलं मत व्यक्त करण्यासाठी शिक्षक काय करणार आहे? विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणार आहेत. And then students listens or read. Student listens or reads, इथं S पाहिजे, reads two short transcripts very carefully. ह्याच्यात 2 ट्रान्सक्रिप्ट दिलेले आहेत, त्या आता तुम्ही ऐकल्यात माझ्याकडनं किंवा परत तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या वाचूही शकता, बट केअरफुली. Then here is a demo activity or solved activity. Teacher supports learners to comprehend transcripts by giving one demo of activity. Teacher gives demo. He asks question based on their past experience. म्हणजे त्याचे काही 2 ट्रान्सक्रिप्ट दिले, त्या चांगल्या प्रकारे आपल्याला जर समजून घ्यायच्या असतील तर त्यासाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून शिक्षक काय करणार आहे? त्यांना काही डेमो ऍक्टिव्हिटी देणार आहे, की जसं टेल मी वाय डू यू सेलिब्रेट युअर बर्थडे. तुम्ही तुमचा बर्थडे का सेलिब्रेट करता हे विचारणार, किंवा हाऊ डिड यू सेलिब्रेट युअर लास्ट बर्थडे वगैरे, किंवा म्हणजे तुमचा लास्ट बर्थडे तुम्ही कसा सेलिब्रेट केला. अशा प्रकारचे क्वेश्चन्स शिक्षक मला विचारतील. त्यानंतर प्रॅक्टिस. टीचर मोटिवेट्स लर्नर्स टू प्रॅक्टिस ऑन गिवन ऍक्टिव्हिटी टास्क. स्टुडंट्स लिसन टीचर्स इन्स्ट्रक्शन अँड ट्राय टू आन्सर टू द क्वेश्चन्स टू द आस्क क्वेश्चन. शिक्षक जे प्रश्न विचारतील त्याला उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न विद्यार्थी करतील. देन एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी. Write an essay on the topic of my experience in boring time of COVID-19. मला वाटतं आपल्यापैकी अनेकांनी हा
एसे लिहिला असेल, आपला अनुभव लिहिला असेल की कोविडमध्ये आपला जो टाइम होता किंवा जो बोरिंग टाइम होता तो मी कसा घालवला. याचे अनेकांचे वेगवेगळे उत्तर असू शकतात. काहींनी खूप क्रिएटिव्हली ही वेळ घालवली, काही जण वेगवेगळ्या गोष्टी शिकले, नवीन नवीन स्किल्स शिकले, पुस्तकं वाचली. प्रत्येकाचा आन्सर वेगवेगळा असू शकतो. यू हॅव टू राईट अन एसे ऑन धिस टॉपिक. देन स्टुडंट्स पेन डाऊन क्वेश्चन इन देअर नोटबुक्स. देन ट्राय टू रिफ्लेक्ट ऑन देअर experiences. Then evaluation. Teacher asks some questions based on the written or spoken opinions of the students. म्हणजे विद्यार्थी त्या ट्रान्सक्रिप्ट बद्दल जे काही आपलं मत नोंदवणार आहे तर त्याच्यावर आधारित किंवा प्रश्न विचारणार आहेत त्याच्यावर आधारित शिक्षक त्यांना गुणगान करतील. फॉर एक्झाम्पल, डिड यू लाईक द वीकेंड एक्सपिरियन्स ऑफ अद्विका और उत्कर्ष? तुला अद्विकाचा वीकेंड आवडला की उत्कर्षचा? हाऊ डू यू सेलिब्रेट युअर लास्ट इंडिपेंडन्स डे? आता इथे युअर पाहिजे किंवा युअर नसलं तरी चालेल. हाऊ डू यू सेलिब्रेट? आता इथे भूतकाळ आहे, लास्ट म्हणजे भूतकाळ आला, मग शिक्षक असं विचारतील, हाऊ डिड यू सेलिब्रेट द लास्ट इंडिपेंडन्स डे? आपण आता जो गेलेला इंडिपेंडन्स डे आहे तो कसा सेलिब्रेट केला? आता या ठिकाणी शिक्षक मदत करणार आहे विद्यार्थ्यांना, कारण वी वर अंडर लॉकडाऊन. मागच्या 15 ऑगस्ट जी होती ती आपण लॉकडाऊन मध्ये घालवली. मग आपण काही जणांनी घरी फ्लॅग होस्टिंग केलं, म्हणजे ध्वज फडकवला छोटासा. आपण काय काय केलं ते आपण त्या ठिकाणी लिहायचंय. देन माय टेक अवे पॉइंट्स. विद्यार्थी काय शिकला? टू ओपिन अबाउट प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस, टू नरेट पास्ट इव्हेंट. म्हणजे थोडक्यात काय घडून गेलेलं आहे त्याच्याबद्दल, त्या अनुभवांबद्दल, त्या घटनांबद्दल विद्यार्थी त्या घटना वर्णन करून सांगू शकतील. अशा प्रकारचं स्किल या ऍक्टिव्हिटी नंतर विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप होणं अपेक्षित आहे. आणि हे खूप महत्वाचं स्किल आहे. आपल्याला अनेक वेळेला ह्या स्किलचा उपयोग होतो. टू नरेट द इव्हेंट दॅट हॅव हॅपन्ड इन द पास्ट. मागे घडून गेलेल्या घटना आपल्याला पुन्हा सांगाव्या लागतात बऱ्याच वेळेला. त्यामध्ये आपल्याला हे स्किल अतिशय महत्वाचं ठरणार आहे. सो विदाउट वेस्टिंग मच टाइम, लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. टिल देन, बाय अँड थँक यू सो मच.